सांगली महापालिकेच्या विशेष महासभेत तुफान राडा झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी महापूर नियंत्रणासाठी एमआयडीसी अंतर्गत 600 कोटींचा प्रकल्प सांगली महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलाय। सदरच्या प्रकल्पाबाबत प्रशासकीय काळात निविदाही काढण्यात आल्या। यामध्ये मोठ्या त्रुटी असल्याने काल महापालिकेत विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये एमआयडीसीच्या 592 कोटी रुपयांच्या प्रकल्पात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप केलाय। या आरोपामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला। भाजप आणि काँग्रेसचे सदस्य आपापसात भिडलेलेही पाहायला मिळाले। सर्व त्रुटी त्यात काय राहिल्या असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून त्याची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश आज आयुक्त महापात्रा मॅडम यांना आम्ही दिलेले आहे। त्या पद्धतीचाच आम्ही ठराव येत्या काही दिवसात करून देणार आहे। त्या एमआरडीपी संदर्भातील काही शंका कुशंका उपस्थित करत असतानाच काही पक्षांतर्गत आरोप झालेले आहेत, तर त्या आरोपांचं सुद्धा खंडन करून आम्ही त्याची पटलावरून काढून सांगण्याचे आदेश ते सुद्धा दिलेले आहेत। प्रशासन कुठं चुकले, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत, ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीनं आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीनं एमआरडीपीचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढे नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हाणून पाडला आहे।